हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि आता सकाळचा नाही, दुपारचा टायमिंग आहे, पण वातावरण असं वाटते की सकाळचे बाजूला बघा तुम्ही, असं वाटते की एकदम धुकं आलेत सगळं काही, कारण पावसाचं वातावरण आहे, थंडगार हवा सुटलेली आहे आणि ढग पण वरती ना गडगड गडगड करता येत. आणि आज मी पूर्ण साफसफाई करायचं ठरवलेलं आहे, कारण पावसाळा आता चालूच होईल आणि अर्धा तर पावसाळा चालूच झालेला आहे. त्यामुळे इतकं घाणेरडं होतं ना सगळं, जर साफ क्लीन एकदम व्यवस्थित नसेल तर. त्यामुळे ना निपुरांना पण सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे त्यांच्या मदतीने ना मी मस्तपैकी ना साफसफाई चालू केली होती. सगळं काही पोटचं सगळंच मला क्लीन करायचं होतं, डीप क्लीन म्हणलं तरी चालेल. पूर्ण झाडं काढून त्याच्या खालचं घासून धुवून घ्यायचं होतं. चप्पल स्टँड वगैरे सगळं काढलं, मशीनची जागा मी चेंज केली, चप्पल स्टँडची जागा चेंज केली. असं काहीसं माझी ना चालू होती गडबड गोंधळ. घरातलंही सगळं आवरायचं होतं. आधी म्हटलं आपण पोर्चपासूनच सुरुवात करूया सगळ्या गोष्टीला, कारण आहे ना वादळ इतकं येतं आहे ना, रोज हवा इतकी सुटते आहे, सगळं घाणेरडं होऊन जाते. आणि ह्या कुंड्यांखालचं आहे ना असं रोज रोज काढणं होत नाही. मी जर पाणी दिलं ना झाडांना, तर मग काय करते, खराट्याने ना मध्ये मध्ये सगळं काही घासून घेते ना, असं खराटा घालून दोन्ही कुंड्यांच्या मध्ये, मग ते स्वच्छ राहतं. पण मुलांनी पाणी दिलं नाही, परशू पाणी देतो, कधी तो मोठा एक मुलगा आहे तो पाणी देतो, त्यांना आवड आहे, हौस आहे, म्हणजे त्यांना आवडतं असं पाणी वगैरे द्यायला. त्यांनी जर पाणी दिलं तर मग मी त्यांना असं सांगत नाही ना, हे क्लीन करा ते क्लीन करा. आणि मग ओटा पाणी नसेल तर मग ते पटकन फक्त खराट्याने पाणी काढून टाकते मी. पण मी केल्यावरती जरासं व्यवस्थित करते. त्या खूप दिवस झाले हे करणंच झालं नाही. म्हटलं आता आपण सगळं घासूनच घेऊयात ओटा वगैरे. एक निरम्याची पुडी होती, सगळ्या ओट्यावरती फसफस ती पुडी मारली आणि म्हटलं आपण आता मस्तपैकी ओटा वगैरे छान घासून. माझ्या घरावरती ना इतकं प्रेम आहे ना, म्हणजे सगळ्यांचंच असतं ते, काय त्यात विशेष नाही किंवा वेगळी गोष्ट नाही, पण मला खूपच जास्त आवडतं. इथे काय आपण स्वच्छ ठेवू, तिथे करू, असं मला आहे ना. घरासाठी कितीही काम असलं, कितीही काही करावं लागलं ना, तरी अजिबात कंटाळा येत नाही ना. अगदी रात्रीच्या 12-12, 1-1 वाजले ना, तरी पण असं काही आलं ना मनात की आपण हे स्वच्छ करू, ते स्वच्छ करू, चला गॅसच घासून घेऊ, तरी पण मी करेल अशी माझी तयारी असते घरासाठी. अशी अजिबात कंटाळा येत नाही, जाऊ दे यार आता काय करायचं, उद्या करू, अजिबात नाही. मला खूप आवडतं असं मनापासून सगळ्या गोष्टी सजवलेल्या असतात, केलेल्या असतात. या घराचं स्वप्न हे आम्ही दोघांनी मिळून बघितलं होतं की आपण असं करू, ते असं करू. पोर्च बांधताना सुद्धा आमचे डिस्कशन झालेलं. मग ते सगळ्या गोष्टी आठवतात ना यार, आपण किती स्वप्नांचं घर म्हटलं तरी चालेल. मिलनचं आणि माझं स्वप्नांचं घर आहे, साधंसं सिम्पलचं छोटंसं, पण त्याला आपण कसं ठेवतोय, कसं सजवतोय, त्याच्यात घर पण किती येतंय हे खूप महत्त्वाचं असतं. पण मला खरंच घरासाठी ना प्रत्येक गोष्ट करायला खूप आवडते, खूप जास्त आवडते. रोज दारामध्ये दिवा वगैरे असतो ना, मग काय होतं, कधी तुळशीचा चुकून पाय लागला किंवा गाडी खेळत असली तर गाडीचा धक्का लागतो, किंवा मुलं ये जा करतात त्यांचा धक्का लागतो. आणि सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे फ्रॉग, तो काय करतो, रोज येणे त्या दिव्यातली वात खाऊन घेतो. आणि ते वात खात असताना त्याच्याकडनं ना तो दिवा सांडतो ना, मग ते खाली तेल पडलं ना की मग त्याच्यावरती धूळ बसते, मग ते सगळं एकदम तेलकट होऊन जातं. त्याच्यामुळे मी आता काय केले, ते दिवे पण जुने झाले होते. गेल्या वर्षीचे बोरन्हाणच्या वेळेसचे, म्हणजे माझ्या हळदी कुंकवाचे दिवे होते, ते वर्षभर तो आपण लावत होतो दारामध्ये, ते मातीचे दिवे 2 साईडला 2, भरपूर जणांना माहीत आहेत ते दिवे. मग आता ते दिवे मी काढून टाकलेले आहेत आणि त्याच्या जागी आपण ते शॉपिंग केली आहे थोडीशी, कलश घेतलेला आहे आणि छोटंसं घंगाळं घेतलेलं आहे पाणी ठेवण्यासाठी दारात. आणि एक दिवा आहे मोठा आपला, जो आपण आधी स्वामींच्या पुढे लावत होतो, तर स्वामींच्या इथे आता आपण दुसरी समई टाईप दिवा आणलेला आहे आणि मग तो दिवा आपण इथे दारामध्ये लावतो, असं काहीसं केलेलं आहे. त्यामुळे हे घासायला आहे ना खूप म्हणजे खूपच कष्ट लागले, कारण सगळं काही असं पॅक झालेलं होतं, एकदम निघत नव्हतं. पण तरी पण मी प्रयत्न करत होते, ट्राय करत होते. आज अक्षरशः आहे ना स्वयंपाकही काय केलेलं नाही, ऋषाला चारलेलं आहे मीही काहीच खाल्लेलं नाही. मला असं झालं तर मी कधी हे सगळं साफ करेल, कधी आवरेल. मिलन दूध बनाना ते सगळं खाऊन गेलेले आहेत बाहेर, अजून स्वयंपाक बनवायचा राहिलेला आहे. पण म्हटलं ठीक आहे, होईल स्वयंपाक, आधी आपण हे करून घेऊयात. आणि पोटसाठी ना मला अजून 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत, ज्या मला असं वाटते की घ्यावं, पण ते थोड्याशा कॉस्टली येतात. त्याच्यामुळे चाललंय विचार, या मंथमध्ये नाही आपण नेक्स्ट मंथला घेऊयात, कारण या मंथमध्ये ना हिंडणं फिरणं झालेलं आहे. त्यामुळे आणि काही गोष्टी घरासाठी घेतल्या, देवाची भांडीच झालेली आहेत 3-4 हजाराचे. पण प्रत्येक मंथचं बजेट असतं, आपण एकदम काय आपल्याकडे भरमसाठ पैसा या
या टाईपचे पण आपण लोक नाही आहेत. त्यामुळे ना मला सवय आई असल्यापासून आईचं बघून बघून सवय. आई अगदी 1-1 रुपयाचा हिशोब तिच्या बुकमध्ये लिहिलेला असायचा. कधी ती बुक पप्पांच्या इकडे गेली ना, सापडली ना मला नोटबुक, तर मी तुम्हाला आवर्जून दाखवेल. 50 रुपये भाजीला गेले, 20 रुपये दुधाला गेले, अगदी इतका तिचा हिशोब असायचा. मग ती सवय मला पण लागली आहे. म्हणजे घर खर्चाला किती पैसे असतात, आपण सेविंग किती करतोय, आपलं खायला किती पैसे जातात, आपण म्हणजे हिंडणं फिरणं किती होते, त्याला किती पैसे जातात, हे सगळ्यांचं आहे ना बजेट असतं. आणि दर महिन्याला आहे ना मी काही ना काही गोष्ट घेत असते. त्या AC झाला, तोही साठवलेल्या पैशातनं झाला समजा. असं भरपूर गोष्टी आहेत ज्या मी प्रत्येकच गोष्ट तुमच्याशी शेअर करत नाही. आता देवाची पूजा भांडी झाली, 3,500-4,000 हजाराची भांडी झाली. म्हटलं आता हिंडणं फिरणं झालं, आपण फिरायलाही गेलो होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण सेविंगच्या पैशातनं करत असतो. काही बाजूला ठेवलेले पैसे असतात आणि म्हणजे बाजूला ठेवलेले सेविंगच्या पैशातनं उदामाता नाही, तो सेविंग वेगळी आणि खर्चायला ठेवलेले पैसे वेगळे, असं काहीचं. तर माझं ते एक बजेट बसलेलं असतं. त्यामुळे म्हटलं की या मंथमध्ये नको आपण ते घ्यायला. पोटसाठी मला 1-2 गोष्टी घ्यायच्या आहेत, तर नेक्स्ट मंथला घेऊयात. बघू, जर घेतल्या तर मी तुमच्याशी शेअर करणारच की काय घ्यायच्यात काय नाही. कसं घर संसार आणि अजून कसं आपल्याला सवय असते बरं का, किती पैसे येत आहेत आपल्याला, किती पैसे भेटत आहेत, आपण त्याच्यात कसं घर चालवायचं, काय काय घ्यायचं, कसा संसार करायचा. आणि या सगळ्या गोष्टींसाठी, या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप आनंद भेटतो बरं का मला तरी. तुम्ही असंच करता का माझ्यासारखं मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे महिन्याचा हिशोब, महिन्याचं बजेट, मग त्यातून उरलेल्या पैशातून आपण घरासाठी हे घेऊयात, घरासाठी ते घेऊयात. अरे किती आनंद या सगळ्या गोष्टींमध्ये. मला तर खूप आनंद, खूप म्हणजे सांगू शकत नाही शब्दामध्ये किती भारी वाटतं. आपण आपल्या घरासाठी हे घेऊयात, आपण आपल्या घरासाठी ते घेऊयात, असं होतं यार. एक वेळेस स्वतःसाठी काही नाही घेतलं तरी चालेल, पण मला असं काय काय वेगवेगळ्या गोष्टी घ्यायला किंवा मला आहे ना पितळाची भांडी घ्यायची ना खूप हौस आहे. आता मी ठरवले आता पैसे साठवायचे आणि पुन्हा डबे वगैरे अशा गोष्टी घ्यायच्या. तर बघू कितपत जमते कितपत नाही. रविवार पेठेत जाऊन घेऊ असं म्हटलं होतं मी एका ब्लॉगमध्ये, पण काही जाणंच होत नाही तिकडे. एवढ्या आतमध्ये मिलं नाही नेत नाही. मलाही एवढ्या आतमध्ये चला चला म्हणायचा खूप कंटाळा येतो. गाडी लावा, मरत ते पायी जा, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सगळी साफसफाई झाली आणि मस्तपैकी मँगो कापून दिले ऋषालाही आणि पोरांनाही अशी मस्तपैकी. कारण पोरं पण मला ना खूप हेल्प करतात बरं का. कुठे कचरा उचल, कुठे पिशवीच टाक, आता तुम्ही हे करू का, आता तुम्ही करू का. सगळे चाळीतली पोरं आहेत ना मला आत्तूच म्हणतात बरं का. आणि आपणही त्यांना असं ते भाडेकरी आहेत किंवा भाडेकऱ्यांची मुलं आहेत असं कधीच वागणूक देत नाही. जशी तृषातच ते तृषालाही आपण सांगत नाही की त्यांच्या इथं काही खायचं नाही किंवा त्यांना काही द्यायचं नाही. पहिलं आमचं सांगणं हेच असतं तृषाला की तू खातीये ना की त्यांना पण दे. आपण अगदी बाहेर गेलं तरी त्यांच्यासाठी आपण काही ना काही घेऊन येत असतो. तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितले. कारण ती छोटी आहे, तिला काही ह्या गोष्टी कळत नाही. जसं आपण तिला दाखवू, जसं तिच्या समोर ठेवू तेच ती डोक्यामध्ये ठेवणार आहे. त्याच्यामुळे जेवढं चांगल्या गोष्टी आपल्याला तिला देता येत आहेत तेवढ्या चांगल्या गोष्टी आपण द्यायचा प्रयत्न करतोय. पुढं ती तसं वागायचं तसं वागणारच आहे, पण आपल्याच्याने आपण सगळे प्रयत्न करत राहायचं. तेवढ्यात ऋषिकेश आला आणि मला पडद्या इकडे आपल्या किचनच्या दाराला बसवायचा होता. त्याचंच मग तो माप वगैरे घेत होता. त्याला बोललो होतं की रॉड घेऊन येतो, म्हणजे ते पडदा वगैरे आपल्याला छान बसवता येईल. त्याचं तो माप घेत होता. तसं सांग डायरेक्ट म्हणजे ते साधा आपले ते ठोकून देता डायरेक्ट. फोटो काढ वाटले असतात. 1000 रुपये देते तुला, बघ कितीला येते. घरातला अर्धा पसारा आवरलाय, अर्धा पसारा तसंच राहिलाय. ऋषिकेशाला म्हटलं तू आवर, परत मला वेळ नाही, मला शिरूरला जाऊन आहे ना पडदे आणायचे होते आपल्या बेडरूमच्या खिडकीसाठी आणि दारासाठी आणि बाकीच्याही गोष्टी घ्यायच्या होत्या. मग म्हटलं चल लगेच जाऊन येऊयात. आहे तसंच फक्त कपडे चेंज केले. एक तर अख्खी खराब झालेली मी साफसफाई करून. मग तसंच परशु आणि तृषालाही तसंच घेतले. त्याच तिचंही काय आवरलेलं नाही आहे मी. आणि फायनली आपण शिरूर
ते आले का ये सावकाश. कलर वगैरे पीस वगैरे शिवाय प्राइस पण सांगा. तो 6.5 पण आहे. 6.5 घ्यायचं आहे त्यांना. शेवट नाही वेस्टेज जास्त झालं. 6.5 पासपोर्ट घ्यावं लागेल ना. पासपोर्ट कुठल्या कलर हा पाहिजे त्यांना. हा घ्या हा घ्या. गाडी येईल पटकन. आभाळ चांगलं भरून पाऊस यायला रे. आभाळ चांगलं भरून आलं. चल परत काय करायचं नाही काही करतो येड्या. मस्तपैकी ते चिंतामणीला थांबलो होतो घरी जाताना. तर बारका मामा आणि टिलू पण भेटले. ते पण शिरूरला काहीतरी कामासाठी गेले होते. म्हटलं या कॉफी पिऊयात. म्हटलं काहीच नाही खाल्लं त्यांनी. मग एक कॉफी घेतली. चिनवाली ना. आता 4 वाजून गेले संध्याकाळचे. मला उंबरठ्याचं लेपन वगैरे करायचंय. याच्यात चंदन हळद आणि केसरच्या 2-3 काड्या टाकल्यात आणि गुलाबजलची बॉटल आहे. गुलाबजल मिक्स करते. गोमूत्र आता नाहीये माझ्याकडे अवेलेबल. नाहीतर मी गोमूत्र पण याच्यामध्ये मिक्स करत असते. सगळं करून घेते. ती घंगाळ वगैरे आणलेला आपण छान त्या दिवशी. ते हे घासलंय. तांब्या वगैरे पण घासलाय. कलश ते सगळं लावायचे. दिवा वगैरे दारातला दिवा आहे हा तो पण घासलाय. पण हे काय निघत नाही साईडचं. पण ठीक आहे ते सगळं करते. आणि आपण काय काय गोष्टी आणल्यात आता शिरूरवरून तर तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते. तर या दाराला आहे ना आपल्याला इथे पडदा लावून घ्यायचा आहे या रूमसाठी. तर ते रॉड वगैरे पण आणलेले आहेत. ते सगळं सामान त्याचं. आणि हा पण पडदा आणला येताना शिरूरवरनं पर्पल कलरचा. पिंक कलरचा हवा होता कारण सगळंच काही असं या रूममध्ये ना पिंक आहे शेडमध्ये. तर म्हटलं पिंक कलरचा पण नाही मिळाला. त्यातली त्यात पर्पल कलरचा मिळाला. ठीक आहे या रूमसाठी पर्पल पिंक ह्या अशा शेडमध्ये ठीक आहे. सगळंच काही मिळालेलं आहे. आणि हे झालं पडद्याचा. हा मोठा पडदा आहे मधल्या दाराचा. तो अजून तिकडे ठोकायचा आहे. त्यानंतर मग ते लागेल. मिलन बोलले की येताना मी ड्रिल मशीन घेऊन येतो मग. आणि हे कार्पेट आणले छोटा गालीचा काय म्हणतात त्याला मखमलचा. मरून कलर आहे असा रेडिश मरून. प्रॉपर रेड पण नाही व्हिडिओत तो रेड दिसतो. असं कार्पेट कलर आहे. छान आहे खूप छान आहे. आणि बाकी नाही काय आणलं पण 2-3च गोष्टी आणल्या. हा आणि पुरुषाला बाहेर एक मॅट आणली खेळायला. आधीची तिची मॅट होती ती मॅट ती फाटून गेली कारण ती एकदम छोटी बेबी होती तेव्हापासून ती आपण वापरली होती. हो आणि ही आता आणलेली छान आहे. ती पण क्वालिटी चांगली आहे. ही आपल्याला 700-800 रुपयाला मिळालेली. 800 रुपयाची होती. 750 रुपयाला दिली त्यांनी. एवढीशी नक्की किती महाग झाली ती पण क्वालिटी छान आहे. जाड आहे. आणि हा जो गालीचा आहे हा 2100 रुपयाला पडला. एवढूसा आहे तरी पण तो 2100 रुपयाला पडला. आणि पडद्यांचा प्राइस काय माहित नाही. मी घरातले थोडेसे चेंज केले. तुळशीचा टेबल या साईडला ठेवलाय आणि तिकडे ते आपली कुंडी वगैरे होती ती तर त्या साईडला ठेवली. आणि गाडीचं काय ते गाडी कुठे पण असते घरभर. तर असं काहीच आहे ना मस्तपैकी दिसतं. आता तुम्हाला
लांबनं दाखवते. असं काहीच आता छानसा हॉल दिसतोय. आता झाडून पुसून छान अगदी क्लीन करून झालाय. चला आता उंबरठ्याचं हे पण करून घेऊ. सगळं ताट वगैरे ना आपल्या उंबरठ्याच्या पूजेला लागतं. फुलं नाही घेतले तर नाहीचे होते, शिरूरवरून विसरून गेले. आनंदा आपल्या झाडाला फुलं आहेत का बघ बाहेर, जास्वंदाच्या. तोडून आण फुलं असतील तर. हो पिंक आले आहेत ना, आण बरं तोडून. एक दोन झाडाला राहू दे, पूर्ण सगळे नको आण. तर चला आता उद्या मला किचन साफ करायचंय. तर हॉल, बेडरूम आणि पोर्च साफ करून झालेला आहे सगळा माझा. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.